आणि सर्व राज्यासाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जूनच्या सुरुवातीला दमदार आगमन करणाऱ्या पावसाने आता दडी मारली आहे। त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडलेले आहेत। राज्यात पेरण्या खोळंबल्यात। राज्यामध्ये अवघ्या 5.69% इतक्या पेरण्या झालेल्या आहेत आणि तापमानामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। उन्हाचे चटके बसू लागलेत। पीक निहाय विचार करता सरासरीच्या तुलनेमध्ये भात, बाजरी, नाचणी, तूर, उडीद आणि भुईमुगाची 2%, तर ज्वारी, अन्य तृणधान्यांची 1% पेरणी झालेली आहे। मक्याची 7%, सोयाबीन आणि अन्य तेल बियांची पेरणी ही सरासरीच्या 4% झालेली आहे। कापूस पिकाची सर्वाधिक 11% पेरणी झाली आहे, तर कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। भाताचे तरवे जगवण्यासाठी धडपड सुरू करण्यात आलेली आहे। तर मध्य उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सरासरीहून जास्त पाऊस झालाय। मात्र पावसाने गेल्या 8 दिवसात विश्रांती घेतली आहे, त्यामुळे कापूस सोयाबीन लागवड रखडली आहे। तर पेरण्या खोळंबल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, कारण महाराष्ट्रामध्ये दमदार हजेरी लावलेल्या पावसाने मात्र नंतर उसंत घेतलेली आहे आणि उसंत घेतल्यानंतर मात्र अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पेरण्या कराव्यात की न कराव्यात आणि केलेल्या पेरणीत जी पिकं येतात त्यांना कसं वाचवावं हे संकट आता सध्या शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 11.55% पेरण्या झाल्यात। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये सरासरीच्या 11.42% पेरण्या झालेल्या आहेत। कोकण विभागात जेमतेम 1.66%, नागपूर विभागात 0.08% पेरण्या झाल्यात। सध्या राज्यामधील पाऊस अनियमित आहे, तसंच अनेक ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडताना दिसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केलेली होती, असा सल्ला अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलेला आहे। आपल्याकडे पाऊस थोडा लांबलेलाच आहे आणि सार्वत्रिक स्वरूपाचा नाही आहे। काही भागात थोडासा झालेला आहे, परंतु पाऊस हा 75 ते 100 मिलीमीटर झाल्यानंतर आपण चांगली ओल झाली शेतामध्ये की पेरणी करावी। आणि आपली जे पिकं आहे त्याच्यामध्ये ज्वारी असेल, आपलं सोयाबीन असेल, मूग असेल, कपाशी आहे, उडीद आहे, हे सर्व पिकं आपण 30 जूनपर्यंत पूर्ण वेळेत पेरणी आपण ज्याला म्हणतो ती वेळेत पेरणी 30 जूनपर्यंत करू शकतो। त्यामुळे अजून अवकाश आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आवाहन आहे की त्यांनी घाई न करता आपली पूर्ण ओल होऊ द्यावी आणि मगच पेरणी करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।